टोंगई दुखू राहिली बापा बापा, टोंगई दुखू राहिली व माय व बापा रे बापा, टोंगई गेले बापा, पाय गेले माई. उमले काय बापा टोंगई, वातानं वातानं उमले व बाई, काय करू. आयोडीस लावा लागीन बापा, आयोडीस लावा लागीन, शक्काळा लागीन हो. काय त्रास होती. काय झालं आई, काऊन कल्ला कल्ला करून राहिला इतके. काय झालं, पायाले हात लावून बसले, पाय दुखून राहिले काय. टोंगई व टोंगई प्रियंका, टोंगई दुखून राहिली ना माये. आयोडिक्स आहे काय बा प्रियंका, ते शक्याची बॅग आहे की नाही, गरम पाणी करून शकतात ती बॅग काढजो बरं. बऱ्याच दिवसाचं दुखलं नाही तर ते दाबून ठेवली कुठे साफसफाईत, आता काढजो बरोबर शकतो म्हटलं. बापा होडीसारखा सण आहे, माय पाय चुमले व. सांग आता बाजार राहिला करायचा, आता बाजार कोण करीन. ती सासरी बी ते तिकडे चालू आहे रोडचे काम, त्या हॉटेलचं सगळं तोडताड केलं म्हणते अतिक्रमणमध्ये, समोरचा शेड आपला टिनाचा, तर तिकडे आहेत ते. आता काय करू सांग बरं. आता मला झाला की बाजार करायला होईचा, पण आता हे असं माया पाय उमले, आता कसं करावं बाई. बाजार कसा करू मी या टोंगई घेऊन. आई एवढं काय टेन्शन आहे, मी जातो बाजार करायला. मला काय समजत नाही काय, मी काय आणत नाही का बाजार, मी जातो होडीचा बाजार करायला. बाजार आहे, तू कुठे बाजार करतो व. तुला काय सवय आहे काय बाजार करायची, तुला काय माहिती आहे काय 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 आणायला लागते काय काय नाही. राहू दे बस मुकाटे ना, घरात मी आणतो. कायले जाता तुम्ही, लंगडा पाय घेऊन जातो मी. मला सगळं माहिती आहे काय काय आणायला लागते काय काय नाही. तर माहिती काय पहिली होळी आहे काय, सगळं आणतो मी. आपल्या आरूसाठी असं नवीन ड्रेस आणतो, त्याची पहिली होळी आहे तर कलर आणतो, गाठी आणतो, नारळ आणतो, सगळं आणतो मी. मग किराणात सगळं आहे घरात, वरचं सामान सगळं आणायला लागते फक्त. एकटं नको जाऊ, त्याला घेऊन जाय सांग गोपालले. ते आले पाहिजेत आता. येते तो, त्याला माया नाव सांग, आईनं सांगलं म्हणा येते घेत कसा नाही आला तर मला फोन कर. एकटी नको जाऊ पण. बरं ठीक आहे आई, मग त्याला घेऊन जातो. आई तेजू येत नाही काय मग, तेजू आणि किशोर भाऊ. आता आपलं पहिली समजा होळी आहे तिची बी, सणावाराला घरी चांगलं राहते. आलं तर ग्रहण बी आहे या होळीले, तर घरीच पाहिजे ते. येते ना मी फोन केला ना त्याला, येतो महिना संध्याकाळी. आज संध्याकाळी येते तो, आज संध्याकाळी येतात काय असं. बरं ठीक आहे, मी येतो मग बाजार घेऊन. जातो मग मी, मला पैसे देऊन द्या. हो बापा पैसे द्यास लागेल तुले. माझ्या सर्व मैत्रिणींना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या आमच्या संपूर्ण मराठी कार्टून हबच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही छान असा सपोर्ट आम्हाला आता करून राहिले, खूप छान वाटून राहिलं. असं सपोर्ट करा प्रियंकाला. तुम्हाला प्रियंकाची व्हिडिओ आवडतात की नाही नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आपले व्हिडिओ शेअर करा, आणि व्हिडिओ पूर्ण पहा, आणि आपले व्हिडिओ रोज पाहायचे. चला आता मी चालली बाजार करायला, पण तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा. अहो म्हटलं स्वयंपाक झाला, चला ना जेवण करून घेऊ आपण. अहो मी काय म्हणते, म्हटलं स्वयंपाक झाला, म्हटलं चला ना जेवण करू ना. अहो मी तुमच्यासोबत बोलत आहे. अहो 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 किशोरजी, अहो किशोरजी, 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 अहो किशोरजी. डोंट टच मी. कळत नाही का तुला मी काय बोलून राहिलो. तुम्ही बोललेच कुठं, मी तुम्हाला किती वेळची आवाज देऊन राहिली, तुम्ही बोलतच नव्हते, म्हणून तुम्हाला मी हात लावला. तुला भूक लागली, तुझं पोट आहे, तू स्वयंपाक करत आहे, तू जेव ना. मला कशाला जेवायला लावते, मला सध्या भूक नाहीये आणि माझा टिफिन यायचा अजून बाकी आहे, समजलं ना. तर प्लीज मला नको तांडा लावू. तू तुझं जेव, चहा पे, झोप, काही पण कर. किशोरजी आता का तीच धरून बसणार आहे का, मी तुम्हाला रोज तुमच्यासाठी स्वयंपाक बनवते, तुम्ही रोज जेवत नाही, रोज स्वयंपाक वाया चालला. मी म्हणतो का तुला माझ्यासाठी स्वयंपाक बनव, कशाला स्वयंपाक बनवते. नाही म्हटलं मी तुला, माझा टिफिन येते ना, तू तुझे जेव, जा इथून पटकन. किशोरजी उद्या होळी आहे म्हटलं तर घरी नाही जायचं का आपल्याला, आईचा वगैरे फोन आला होता का, चालत नाही का घरी. हे पा उद्या चाललो मी घरी, ठीक आहे. माझ्या आईचा फोन आला होता, आणि तुझा प्रश्न तर तुझं माहेर इथे आहे, तुझ्या आईचं घर इथे आहे, तू जाऊ शकते. किशोरजी तुम्ही कसे बोलून राहिले, मला माझ्या आईच्या घरी नाही जायचं होळीला, मला आपल्या घरी यायचं आहे. आपलं घर, माझं सासर, माझं हक्काचं सासर, माझ्या नवऱ्याचं घर. कोणतं सासर, कोणतं नवरा, कोणतं घर. किशोरजी मी येणार आहे, ठीक आहे, मी तुमच्यासोबत येणार आहे.
प्लीज डोंट डिस्टर्ब. मला तुझ्याशी बोलायचं नाही. मला डिस्टर्ब करू नको. मला काम आहे. तू जा इथून. लिव्ह मी अलोन. पण येणार ना मला किशोरजी तुम्ही? मी येणारच. मी पहिले सांगते मी येणार मागं लागून येणार. मी लहान एका मी रडणार. प्लीज. ठीक आहे, ओके. होळीचे रंग आहेत गड्या इथं. मस्त मस्त रंग आहेत. हा, एक नंबर रंग आहेत. काय रंग मावशी? कसे काय दिले रंग? काय पाव आहेत हे रंग? खुल्ले रंग आहे, पॉकेटचे नाही आहेत. काय पाव आहेत? हा, हे काय 20 रुपये पा? कोणता बिघी? मस्त रंग आहे पक्का. हा, 20 रुपये पा. काय मस्त बाजार सजला. मस्त बाजारपेठ सजली. मस्त पोस्टर लागले होळीचे. गोपालराव पा किती मस्त हॅपी होलीचे पोस्टर लागले. शुभेच्छा देऊन राहिले होळीचे बाजारावाले सगळेजण. काही काही दुकानं बंद करून आहेत पण गोपालराव. चालू तर आहेत दुकानं. ते तिकडले आहेत बंद. नशीन त्याले काही काम. आता होळी आहे. असते आपापल्या घरचं काही काम असते म्हणून बंद आहेत. तू नाही का तशी मला घेऊन आली. त्याची बायको त्याला घेऊन गेली अशी. काय गोपालराव तुम्ही बी. चला पहिले कलरच घेऊन घेऊया मावशी जवळून. नाही पा म्हटलं आरूसाठी फ्रॉक बी घ्यायला लागते, गाठ्या बी घ्यायला लागते. पिचकारी घेऊ का गोपालराव? आता पिचकारी कोणासाठी घेतो? पिचकारी तू कलर खेळतो वाटते. मी खेळेन मग कलर. लहान नाहीये कोणी तर मीच लहान आहे आपल्या घरात. वा लहान आहेस तू. 5 वर्षाचं लेकरू. पिचकारीने कलर खेळायला काय 5 वर्षाचं लेकरू पाहिजे व. मनानं लहान पाहिजे माणूस. समजलं? मन म्हणतो बच्चा है जी थोडा कच्चा है जी. मेरा म्हणतो बच्चा है जी थोडा कच्चा है जी. चाल पहिले खरेदी कर मग मन गाणी. सांग ना बाबू तुले कोणते कलर पाहिजेत? सगळे देऊ काय भाव? भाव तो असे सांगून दिले मावशी की विचारूच नको. बोलायला सोय ठेवली मध्ये. तू सांग बाबू तुले काय तुझा भाव सांग ना. मला घ्यायचा तुला घ्यायचा आहे काय? 2 रुपये कमी द्यायचं बस. मावशी तू पाकल घेऊ समजली काय हो? काही बी आपलं 10 रुपये पावला. काय बोलून राहिला बाबू? पाकिट कलर आणता 50 100 रुपयाची. छटाकभर कलर आहे ते मोजून बी येत नाही. आणि लगे इकडे माया तागड्याला मोजून देतो. 20 रुपये पाव फक्त. त्यात भाव करून राहिला गरीब बुडी सांग. हां ते 18 रुपये लावतो म्हटलं तुले. त्याच्यात 10 रुपये म्हणतो. एवढा गरीबाले मारून नको पाहू. राहू दे बा मावशी. काही पाहिजे नाही मला तुझ्या बच्चे कलर. तर फिक्के फटाक कलर आहेत ते. एकाच्यात निघून जाईन वरून लगे हे बी करून जाईल. राहू दे. तुझे कलर इकलंच जातील नाही. लक्षात ठेवतो कधी माये शब्द. किती नालायक माणूस आहे बघा. काहून बाबू असा सराब देऊन राहिला? तुला घेणं असेल तर घे बाप राजा. मला असा बोलू नको बापा. एवढा टिटर पण चालत नाही मावशी धंद्यात. तुझे कलर तुलेच ठेव. अरे कोय रे भाई. अरे घुसली मग धक्का देऊन. मावशी हे सगळे कलर जेवढे टोपल्यात आहेत की नाही ही केवढ्याची होती बापा? सगळे कलर पाहिजेत का तुले? हे तुले महाग होईन बाई व. 2000च्या उपरच होईन. चालते सगळे कलर पॅक कर. गोपालराव 2000 रुपये काढून ठेवा. माय भाई देवासारखी धावून आली व माय तू. आता पॅक करतो. हा मी थैल्या पाहतो. थांब मावशी कलर पॅक नको करू. मला कलर नाहीत पाहिजेत असं समज मी घेतली. 2000 रुपये तुले मायाकडून. नाही बापा मला तुझे फुकाचे 2000 नाही पाहिजे. कलर घेऊन जाई हे. नाही मावशी होळी पेटवून पूजा करून काहीच उपयोग होत नाही. तर गरिबाचं मन जायला आपण तर समजलं नाही. मायाकडून तुला होळीची भेट. तू माझ्या आईसारखीच आहेच. घे असं समज. त्या पोरीनं दिले तुले. काही पैसेवाले लोक लय रुबाब राहते. लय गर्व राहते. तिकडे एक परी दारूच्या दुकानात. इकडे तिकडे पिक्चरच्या टाकी जात. उडून येतात ते हजारो लाखोनं रुपये. पण गरीबाला 2 रुपये द्यायला मागे पुढे करतात. असे तर लोक आहेत. अशा नालायक लोकांनी तर किती काही होळी पूजन केलं तरी पावनच नाही होत. गरीबाचं मन जायना राहिले. बाई तोंड सांभाळून बोला म्हटलं. समजलं ना? तोंड सांभाळायला आहे म्हणून तू इथं उभा आहे. तोंड जर सुटलं असतं तर इथं उभा नसता. बाई
तुम्हाला काही घेणं देणं आहे का त्या मावशी सांग? तुमची कोणी लागते का ते? हो लागते माई मावशी आहे ती, धर्माची मावशी. नात्यानं मावशी नसली म्हणून काय झालं, धर्माची मावशी आहे माई. काय म्हणणं आहे? हे पा अवकातीत राहा म्हटलं. काय करशील, मारशील काय? त्या बाईचा नवरा त्यासोबत आहे म्हटलं. आवाज खाली. अरे मी काय केलं तुम्हाला? गरीबाची छळ काढता, गरीबाले कमी पाहता, लाज नाही वाटत? हा, मोठ्या दुकानात जाऊन हजारांना पैसे लुटून येतात. जरा शरम वाटू देणं. अरे 2 रुपये शिल्लक देशील त्या म्हाताऱ्या बाईले तर काही पापात नाही जाशील तर पुण्यातच जाशील म्हटलं. तिचे लेकरं बाया नातू पण तू सुखानं खाते आणि तुला आशीर्वाद देतील. हो भाऊ, बरोबर आहे तुमचं. हे माझ्या लक्षातच नव्हतं आलं. माफ करा मला. मी देतो मावशील 2000 रुपये. तुम्ही नका देऊ, मी देतो. माझी चूक तुम्ही लक्षात आणून दिली त्यासाठी धन्यवाद ताई. तुमचं खरंच धन्यवाद. तुम्ही माझी चूक लक्षात आणून दिली. मी घेतो सगळे कलर मावशी. नाही मी कलर नाही घेत, मी पैसे देतो मावशी. मी पैसे देतो ताई, तुम्ही नका देऊ. भाऊ तुम्हाला राग येईन माया, पण असे विचार जर ठेवले आपण तर देशातली गरिबी लवकरच मिटेल. अरे आपण दुकानानं मोठ्या मोठ्या मॉलनं जातो, एवढे पैसे खर्च करतो आणि गरीबाला 2 रुपये द्यायला मागे पुढे करतो. हां, कपड्याचा भाव करत नाही. काचेच्या शोरूममधून कपडे आणतो महागीचे आणि भाजीवाल्या शेतकऱ्याले. हां, तो शेतात बिचारा मौल मजुरी करून कष्ट करून भाजीपाला पिकवते, तरी आपण 2 रुपयासाठी समजा झिकझिक करतो. थोडी लाज वाटायला पाहिजे आपल्याला. बरोबर आहे ताई तुमचं. मला माफ करा ताई. खरंच खरी होळी तर हेच आहे. खरंच हेच होळी आहे खरी.